हॅलो ऑल. काय दिसते तुम्हाला? बरोबर, दूध फाटलं हो. खराब झालं. कसं? ॲक्च्युली ना, हस्बंडने एक दिवसापूर्वीच आणलेलं दूध, पण माझाच आळशीपणा ठेवलं फ्रीजमध्ये. म्हटलं काढीन थोड्या वेळानंतर गरम करेन, तर जे फ्रीजमध्ये होतं ना ते फ्रीजमध्येच राहिलं. जास्त कुठे टाईम असतो ना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. 35 रुपये फुकट गेले. आता फुकट जाऊन देणार नाही मी. काय करते आता, हे मी दूध आहे ना ते थोडंसं आटवते, गरम करते, मग त्याचं पनीर काढेन. सांगितलेलं ना, नवरोबा माझे व्हेजिटेरियन. पनीरची भाजी रात्रीसाठी. अजून काय आयडिया आहे का हो? दूध जर खराब झालं तर त्याचं पनीर बनतं. आता ह्याच्यामध्ये मी दुसरं ऑप्शन काय, मला जेवढं माहिती आहे ना, ह्याच्यात साखर टाकून खायचं. दुसरं काय आहे का ऑप्शन? आता मी ॲक्च्युली ना हे तुम्हाला पूर्णच दाखवते. बघा, दूध, एवढं दूध आहे जे फुकट गेलं आहे. आणि सहसा माझं दूध, खरं सांगू ना, फुकट जातं. पहिले तर पनीर पण बनवायची नाही मी, आता आजकाल पनीर बनवायला लागली आहे. अजून कोणाकडे काय हे आहे का, म्हणजे पनीरच्या व्यतिरिक्त काय करता येईल, साखर टाकून खाता येईल, तो एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, प्लीज मला जरा सांगाल का? तुमची खूप हेल्प होईल. आजकाल मी जरा वस्तूंकडे नीट लक्ष देते, काय करू शकतो काय नाही, दुसरा काय अल्टरनेट ऑप्शन आहे ते बघते. लाईफमध्ये असंच असतं. एकदा काय प्रॉब्लेम आला, दूध फाटलं रे फाटलं, की आपण फक्त डोक्याला हात लावून बसतो की आता दूध फाटलं, आता काय प्रॉब्लेम आला, अर काय करायचं. पण प्रत्येक प्रत्येक प्रॉब्लेमकडे ना दुसऱ्या नजरेने बघा. आता हा झालाय प्रॉब्लेम, ह्याला सॉल्व कसं करायचं. कारण सॉल्व करता करता ना नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नाही का? सहमत असाल ना तर लाईक करा आणि लवकर लवकर कमेंट करून सांगा की काय काय दुसरे ऑप्शन्स आहेत. हे मी म्हणून नाही विचारत आहे की जस्ट टाईमपास करते. मला खरंच जाणून घ्यायचं आहे की काय करू शकतो आपण. 35 रुपयाचा प्रश्न आहे हो.